पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजती सिंदूरवदन देव यत्पाद पंकज स्मरणम वास्त्रमनिरीवतम सराशी नाशयति विघ्नम। या कुंदेंदु तुषार हरदवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्ती वीरदेवी सदा वंदिता समपतु सरस्वती भगवती निशीस जाड्यापहम मुखम करोति वाचालम पंगुलंघयति गिरिम यत कृपातमवल्ली परमानंद माधवम। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रली ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो, ज्या हस्ती गिरिगोवर्धन पर्वत उचलला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योग विद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवयार सर्वलोकीकनाथं। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समगत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम
जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 11 भाग 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। मुद्रिके तू सांगे गोष्टी, रावणे माते हरिल्या पाटी, दोघे येऊनी पंचवटी, अति संकटी काय केले, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची आण, त्यांच्या कृपादानी कृतीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानिल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल येतैसे गाईन मी तुझा, जनास विकाज काय माझे, करीन मी स्तुती आपुली आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवान, हिरी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोन उधारी जो जे आपुले, आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 11व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करीत असताना, अशोकवनामध्ये सीता माऊली आणि हनुमंत यांनी सीता माऊलीच्या समोर टाकलेली श्रीराम मुद्रा यांचा संवाद चालू आहे। ती संवाद कर्तेची सेवा आपण करत आहोत भाविक हो। सीता माऊली त्या नाममुद्रिकेला प्रश्न करतायत, मुद्रिके तो सांग गोष्टी, रावणे माते हरिल्या पाटी, दोघे येऊनी पंचवटी, अति संकटी काय केले। सीता माऊली प्रश्न करते नाममुद्रिकेला, ज्यावेळेस रामराया त्या सोनेरी मायावी हरणाच्या पाठीमागे लागले, लक्ष्मणालाही मी रामरायाच्या पाठीमागे जाण्यास भाग पाडलं। एवढ्यामध्ये राजा रावण आश्रमाच्या ठिकाणी मी एकटी आहे हे पाहून आला। राजा रावणानं भिक्षेचं नाटक केलं आणि माझं अपहरण केलं। राजा रावण मला लंकेला घेऊन आला आणि सांगबाई अंगठी, ज्यावेळेस पर्णकुटीच्या ठिकाणी राम लक्ष्मण दोघे परत आले, त्यावेळेस त्यांना संकट पडले असेल की आश्रमातली सीता कुठं गेली, आश्रम शून्य दिसू लागला असेल। त्या संकटाच्या वेळी राम लक्ष्मणांनी काय काय केलं असं नाममुद्रिकेला सीता माऊली विचारतात।
मज न देखता पर्णकुटी दोघे झाले कडे लोटी अथवा शस्त्रे घातली पोटी केले संकटी गळा फाश नाममुद्रिकेला सीतामाऊली पुढे विचारतात पर्णकुटीच्या ठिकाणी राम लक्ष्मण आले तिथं मी नाही हे पाहिलं ज्यावेळेस त्यांनी शोधाशोध करून मी सापडत नाही हे त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्या दोघांनी काय केलं उंच डोंगरावर जाऊन उंच कड्यावरून कडेलोट करून घेतला कडेलोट करून आपला प्राण दिला किंवा एखादं शस्त्र आपल्या पोटात हाणून घेतलं किंवा संकट पडलं म्हणून त्यांनी गळा फास घेतला नेमकं काय केलं ते जिवंत आहेत की मृत्युमुखी पडलेले आहेत सांगबाई नाममुद्रिके सीतामाऊली बोलतात किंवा लोक लज्जेला झाले दोघे विष घेऊन निमाले किंवा माझ्या शोके मूर्छा पावले कि विकळ होता गेले प्राण त्यांचे किंवा आता जगात काय तोंड दाखवायचं म्हणून त्या दोघांनी विष घेऊन प्राण दिला की माझ्या शोकानं त्यांना मूर्छना येऊन विकळ झाले आणि शरीर विकळ अवस्थेला पोहोचल्यानंतर त्यांचा प्राण गेला काय झालं राम लक्ष्मणाचं का माझी ते सोडवणूक करायला येत नाहीत असं नाममुद्रिकेला सीतामाऊली विचारते सीता सीता क्रंदोनी प्राण सांडिले दोघे जणी ना तरी मागता पाणी ताना फुटोनी निमाले सीता 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 म्हणून त्यांनी आरडाओरडा केला असेल त्यांच्या घशाला कोरड पडली असेल कंठ सुकला असेल आणि त्यामुळं त्या दोघांनी प्राण दिला असेल नाहीतरी पाणी 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 म्हणून तानेनं व्याकुळ होऊन ते मेले की काय अशा प्रकारे सीतामाऊली नाममुद्रिकेला बोलते माझे दुःखे दुःखी प्रबळ आहार तेजिला फळ मूळ दोघा भरोनिया तरळ प्राण तत्काळ सांडिले मी आश्रमात नाही हे पाहिल्यानंतर राम लक्ष्मणाला खूप दुःख झालं असेल भयंकर दुःख झालं असेल त्या अतीव दुःखाच्या पोटी त्यानं खाणं पिणं फळमूळ कंदमूळ घेणं हे सोडून दिलं असेल आणि त्यामुळं त्यांचे ताबडतोब प्राण गेले असतील नेमकं काय झालं राम लक्ष्मणाचं नाममुद्रिकेला प्रश्न सीतामाऊली करतात पर्वत पाठारी प्रचंड धोंडी दोघी घातलिया मुरकुंडी तेथे वाळून झाली करवंडी दुःख निर्वडी निमाले सांग मुद्रिके त्या पर्वताच्या असणाऱ्या दगडा धोंड्यामध्ये दोघ जण आपले पाय गुडघ्यात घेऊन झोपले असतील ते एका ठिकाणाहून उठले नसतील शरीराची मुरकुंडी झाली असेल आणि त्यामुळे झोपल्या जागी वाळून वटून गेले असतील त्यांची करवंडी झाली असेल आणि अतिशय दुःखानं ते मरण पावले असतील सांग बोल नाममुद्रिके माझ्या राम लक्ष्मणाचं काय झालं सीतामाऊली बोलते विजनी मूर्छित पडले की रुक व्याघ्रिते फाडिले किंवा शिवे बांडिले की रगडिले वनगजी जंगलामध्ये तिथं कुणी माणूस नाही काणूस नाही चिलट नाही काय नाही म्हणले असं एकांतामध्ये विजनामध्ये ते मूर्छित पडले असतील
आणि मग वाघांनी त्यांना फाडलं असेल, शिवांनी त्यांना फाडून खाल्लं असेल. वाघांनी फाडलं की शिवांनी खाल्लं? का जे वनामध्ये मारलेले मोठे मोठे हत्ती आहेत त्यांनी रामलक्ष्मणाला मारलं? काय केलं? रामलक्ष्मणाचं काय झालं? सीता माऊली प्रश्न करते. किंवा गिळले मत्स्य सुसरी की बुडाले असती सागरी, अथवा रिगता राहिले विवरी तरसी तगरी भक्षिले. काय झालं? मोठमोठ्या माशाने समुद्रामध्ये त्यांना गिळलं का सुसरीनं त्यांना गिळलं? का समुद्रात बुडून मेले? का एखाद्या असणाऱ्या गुहेमध्ये त्यांनी प्रवेश केला असता तिथं असणाऱ्या तरसानं तगरीनं त्यांना भक्षण करून टाकलं? नेमकं रामलक्ष्मणाचं काय झालं? असा प्रश्न माऊली नाममुद्रिकेला करते. ते तो महावीर निधडे शिव व्याघ्र काय बापुडे, शार्दूळ पळती तया पुढे केले कुडे रावणे. ने म्हणले वाघ, सिंह, कोले, लांडगे, हत्ती हे काय राम लक्ष्मणाला मारू शकतात? राम लक्ष्मण काय माझे साधे आहेत का? ते लढवय्ये आहेत, निधडे आहेत, महावीर आहेत, शूरवीर आहेत. त्यांच्या पुढं लांडगे, वाघ हे काही करू शकत नाहीत. दूर पळतात. सिंह, वाघ हे त्यांच्या समोर किरकोळ आहेत. परंतु रावणानं मात्र कपट केलं आणि कपट्या रावणानं डाव साधला. माझं अपहरण करून लंकेला घेऊन आला. सीता माऊली शोक करते. रावणे छळोनी केले घाता, स्नान तर्पण संपादिता, अथवा फळमूळ भक्षिता, दोघा निद्रिस्ता मारिले. रावण फार कपटे म्हणले. सांग बाई नाममुद्रिके, माझे राम लक्ष्मण जिवंत आहेत का काय झालं त्यांचं? राजा रावणानं कपट करून आंघोळ करताना, ते झोपेत असताना, फळमुळं खात असताना राजा रावणानं त्यांना संपवलं की काय? त्यांचा घात केला की काय? अशा प्रकारे माऊली नाममुद्रिकेला विचारते. देखता श्रीरामाचा बाण, रावण भय पलायमान, श्रीराम नित्य सावधान, त्याशी छळन चालेना. सीता माऊली म्हणते राजा रावण राम लक्ष्मणाला नाही मारू शकत. लय मित्र आहे राजा रावण म्हणजे. त्याची काय ताकद आहे राजा रावणाची? रामाच्या समोर उभा राहायची, बाण मारायची. राम नित्य सावध आहे म्हणले. आणि अशा नित्य सावध श्रीरामाजवळ राजा रावणाचं छळण चालणार नाही. विश्वामित्र यागा प्रती, श्रीराम सावध अहोरात्री, सुबाहूच्या छळणोक्ती, त्या रघुपती मारिले. अहो, विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण राम लक्ष्मणाने केलं. तिथं सुबाहू छळायला आला, त्याला रामाने एकाच बाणात संपवलं. असा माझा राम पराक्रमी आहे. छळावया सुंदरपणे, शूर्पणखा आली आपण, तिचे केले विटंबन, न चले छळन रामाशी. त्या शूर्पणखेनं सुंदर स्त्रीचा आवेश धरून, सुंदर स्त्रीचं रूप धरून, नटीसारखी आकृती धरून राम लक्ष्मणाला छळायला आली. पण रामाने तिला तात्काळ ओळखलं की उपराट्या बाहुल्याची राक्षसी नाही. लक्ष्मणाला लगेच शूर्पणखेच्या पाठीवर पत्रिका लिहिली आणि लक्ष्मणाकरवी तिचं विटंबना केली, नाक कान कापलं. छळण माझ्या रामाजवळ चालत नाही. शूर्पणखा तिची सुद्धा विटंबना झाली. तिने एवढी सुंदरता
एवढं मोहक रूप धारण केलं, पण रामराया भुलले नाहीत, फसले नाहीत. रामराया पुढे कुणाचंही छळण चालत नाही. अशी सीता माऊली विचार करते. माझे नि दुःख शोके जाना, सोये रामे सोडिले प्राणा. एरवी निवटो रावणा, माझे सोडवना येतो की. रामाने काय केलं असेल? खरं सांग बाई अंगठीबाई म्हणले. माझ्या दुःखानं माझ्या शोकानं रडून रडून धाय मोकळून मोकळून विकळ होऊन प्राण त्यागला असेल. आणि जर जिवंत असता माझा राम, तर रामरायांनी राजा रावणाचं निर्दळन केलं असतं आणि माझी सोडवणूक केली असते. एकाच बाणात राजा रावणाला संपवलं असतं आणि त्याच्या तावडीतून माझी मुक्तता केली असते. माऊली बोलते. श्रीराम भाता दुर्धर शरम, निवटोनी दुष्ट निशाचरम. शोषोनिया महासागर, नरवा नर येते की. श्रीरामाच्या भात्यामध्ये दुर्धर बाण आहेत. म्हणजे त्या बाणाला काही अशक्य नाही. दुष्ट दुराचारी निशाचरांचा प्राण घेतला असता त्या बाणाने. महासागर सुद्धा शोषला असता आणि नर वानर लंकेच्या ठिकाणी आले असते. वर्षोनिया बाण जाळी, लंकेची करोनिया होळी. रावण निर्दळणी समोळी, जनक बाळी सोडविता. रामराया जिवंत असते तर बाण जंजाळ केलं असतं रावणाच्या लंकेवर. लंकेची होळी करून टाकली असती. रावणाचा नायनाट केला असता आणि मी जनक राजाची मुलगी सीता म्हणजे माझी सोडवणूक केली असती. सीता माऊली बोलते. विरादे लाविताची हात, एकेची बाणी केला घात. श्रीराम असता जीवे जित, लंका नाता निर्दाळित. हो, आम्ही वनामधून चालत होतो. विराद आडवा आला. रामरायांनी एकच बाण सोडला आणि विरादाचा घात केला. जर श्रीराम माझा जिवंत असता तर राजा रावणाचा आतापर्यंत घात केला असता, निर्दळन केलं असतं, माझी सोडवणूक केली असती. अशी नाममुद्रिकेला सीता माऊली बोलते. 14 शस्त्र राक्षस गण, त्रिशिरा मारिला खर दूषण. त्यासी मारिता रावण, अर्धक्षण न लगे पण. 14,000 राक्षसगण त्रिशिरा खर दूषण एकाच बाणात रामाने मारले. राजा रावणाला मारायला रामाला 1 सेकंद सुद्धा लागला नसता. परंतु राजा रावणाला अजून रामाने का मारलं नाही? का माझी सोडवणूक केली नाही? का माझा कैवार घेतला नाही? का राजा रावणाच्या दिशेने श्रीरामांनी बाण सोडला नाही? सीता माऊली विचार करते. श्रीराम सजे उदासी, रावणे हरिता श्रियेशी. न्यस्त शस्त्र झाला संन्यासी, वनवासी विचरत. का रामानं अशी भूमिका घेतली असेल? राजा रावणानं आपल्या स्वामिनीला सीतेला अपहरण करून नेल्यानंतर रामानं संसार करायचं नाही ठरवलं असेल. हातातली शस्त्र टाकून दिली असती, धनुष्याचा त्याग केला असेल, अंगामध्ये भगवं धारण केलं असेल आणि संन्याशी गोसावी होऊन राम फिरत असेल का? काय झालं? बोल बाई नाममुद्रिके. सीता माऊली नाममुद्रिकेला विचारतात. संन्यासी याची स्वभावता, धरू नये देहाची ममता. करू नये स्त्रियेची चिंता, तुटली कथा धावण्याची. संन्यासाचा मूळ गुणधर्म स्वधर्म काय असतो?
तर या देहाची ममता धरायची नाही, स्त्रीची चिंता करायची नाही, संसारामधलं धावणं सोडून द्यायचं, एका ठिकाणी स्थिर व्हायचं आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. ही संन्यासाची मूळ अशा प्रकारची स्वभावत आहे. सीतामाऊली बोलतात, संन्यास धर्म स्वभावता अभयदान दिदे भूता आता वधू नये लंका नाता खुटली कथा लंकेची. संन्यास धर्मामध्ये अशी एक अवस्था निर्माण होते, अशी एक वृत्ती निर्माण होते, सर्वाभूती समभाव, सर्व प्राणीमात्रांना अभयदान देणे. मग राजा रावणाचा दुष्टाचा वध आता संन्यासाचं रूप धरल्यानंतर रामराया कसे करतील, आणि आता लंकेला येण्याची कथा तर त्यांची संपली म्हणले. आता ते ना लंकेला येतील ना राजा रावणाला मारतील. बहुतेक त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला असेल, संन्यास आश्रमाचा अवेअर न करता स्वीकार केला असेल. अशा प्रकारे माऊली बोलते, आत्मा आणि काहे गुज श्रीराम आत्मा राम सज रावणे हरिताची भाज समाधी शेजे प्रवेशला. अनेक एक त्यातली गुप्त गोष्ट म्हणजे श्रीराम हा परब्रह्म परमात्मा आहे. रावणानं आपली चोरी केली, आपल्याला घेऊन लंकेला आला, हे रामरायाच्या लक्षात आलं असेल आणि रामरायांनी सगळा अट्टा सोडून देऊन समाधीस्थ झाले असतील आणि समाधी सुख ते घेत असतील. समाधी सुखे स्वभावता कैचा राम कैची सीता रावणे हरिली माझी कांता हेही रघुनाथा नाठवे. एकदा का एखादा साधक समाधी अवस्थेमध्ये गेला तर देहीच विदेही अवस्था होऊन जाते. देहाची ममता, देहाचं भान, मी कोण, हे सगळं तो विसरून जातो आणि भगवंताच्या भजनामध्ये तो तल्लीन होतो, एकरूप होतो. अशीच रामरायाची अवस्था झाली असेल. मग कसला राम, कसली सीता, रावणानं माझी बायको अपहरण करून नेली, हेही रामाला आठवत नसेल म्हणले. समाधी सुखे सुख संपन्न मिथ्या हे प्रपंचाचे भान मिथ्या श्रीराम रावण धावण्या कोण येते धावे. श्रीराम प्रभू जर समाधी सुख घेत असतील, त्या समाधी सुखामध्ये तल्लीन झाले असतील, त्यांना जर समाधी लागली असेल तर मग हे प्रपंचाचं भान त्यांना कसं राहील. मग श्रीराम, रावण, सीता अपहरण ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतील का म्हणले. आणि जर हे सगळं त्यांच्या लक्षात नाही राहिलं, त्यांच्या आठवणीत नाही आलं, तर माझी सोडवणूक कोण करणार, माझ्या धावण्याला कोण धावून येणार. नाममुद्रिकेला सीता माऊली बोलते, मुद्रिके सत्य सांग मज पाशी श्रीराम तरी झाला संन्यासी अथवा समाधी शेजेशी किंवा देहासी त्यागिले. ए सांग बाई म्हणले, मी किती वेळ तुला विचारते म्हणले, तू काय बोलत नाहीस बघ म्हणले. मला खरं सांग बर, श्रीराम संन्यासी झालाय का समाधी धरून बसलाय का श्रीरामानं प्राणत्याग केलाय. खरं खरं मला सांग असं नाममुद्रिकेला सीता माऊली विचारतात. मुद्रिके मौनाचे लक्षण निमाले श्रीराम लक्ष्मण हेच तुझे मौन वचन अति सावधान निज मौने. का बाई तू बोलत नाहीस, काय झालंय म्हणले. मी किती वेळ तुला प्रश्न विचारते पण तू काय बोलायला तयार नाही, तू काय सांगायला तयार नाही, तू मात्र गप्पच आहे म्हणले. म्हणजे तुझ्या गप्प राहण्याचं कारण असं तर नाही ना म्हणले, त्याचा अर्थ असा तर नाही ना राम लक्ष्मण मेले हे कोणत्या तोंडानं सांगू म्हणून तू गप्प आहेस. काय खरं सांगायला तुला काय अडचण आहे म्हणले. तू अति सावधानतेनं
स्वतः गप्प राहिलेले आहे अशी नाममुद्रिकेला अचेतन अंगठीला श्रीरामकांता सीता माऊली बोलत आहेत. अबोलणे ज्याचे ठाई त्याची आज्ञा ना मर्यादा नाही. हे तव वर्तते तुझे ठाई काय वानू गुण तुझे. सीता माऊली म्हणते तू ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी तू ज्ञानी आहेस म्हणले. ज्यावेळी काहीच बोलणं योग्य नसतं त्यावेळी शांत राहणं तेवढंच हिताचं असतं हे तू जाणलेलं आहे म्हणले. आणि म्हणून तुझ्या ठाई हे ज्ञान असल्यामुळं तू शांत राहिलेली आहेस, काहीच बोलत नाही, काही सांगत नाही, काही माझ्या बरोबर गप्पा गोष्टी करत नाही. हो नाही, काही एक शब्द नाही, चकार शब्द तू काढत नाहीस. अगोबाई म्हणले तुझ्या ह्या गुणाचं तुझ्या ह्या ज्ञानाचं काय वर्णन करू असं नाममुद्रिकेला माऊली सीता बोलते. माझी वस्ती वाम भागी तू वर्तसी दक्षिणांगी. श्रीरामाचे अंग संगी तू सर्वांगी सर्वज्ञ. मी रामाच्या डाव्या बाजूला शयन करायची, तू उजव्या बाजूला असायशीस. श्रीरामाच्या जवळ जवळ तुझं वास्तव्य असायचं आणि त्यामुळं तू सर्वज्ञ आहेस. श्रीरामांना जवळून ओळखते. एका बाजूला मी, एका बाजूला तू. अशा प्रकारे माऊलीला त्या अंगठीबद्दलच सद्गत अवस्था निर्माण झालेली आहे. आणि अंगठीला थोडस महत्व, नाममुद्रिकेला थोडस महत्व सीता माऊली देत आहे. तू सर्वांगी सर्वज्ञ आहेस, तू हुशार आहेस. अशा प्रकारे माऊली बोलतात. सद्गुरु अंगीचे अचेतनम नित्यान मानी सीता सज्ञानम. तिचे न करीच छळन उपेक्षण न करीच. सीता माऊलीचा स्वामी किंवा सद्गुरु श्रीराम आहे आणि ही नाममुद्रा बोलत नाही म्हणून सीता माऊली तिचा तिरस्कार करत नाही. तिला कुठल्याही प्रकारचा वाईट शब्द नाममुद्रिकेला वापरत नाही. तिची थट्टा चेष्टा मस्करी खेळणा उपेक्षण काहीच करत नाही. सीता माऊली फारच ज्ञानी आहेत म्हणतात. श्रीराम मुद्रा चेतन तिस देवनी अति सन्मान. मृदू मंजुळ विनवून काय आपण पुसतसे. श्रीराम मुद्रा ही अचेतन आहे, निर्गुण अवस्था आहे. ही सीता माऊलीनं जाणलेले. त्या नाममुद्रिकेला अतिशय मान सन्मानानं माऊलीनं वागवलेलं आहे. आणि गोड मंजुळ स्वरात विनंती करून नाममुद्रिकेला सीता माऊली काय विचारत आहे. कैसे चालविले वाटा कैसेने उलंगविले घाटा. समुद्र तरुणी दुस्तर मोठा कैसेनी परतटा आलीसी. हे नाममुद्रिके मला सांग म्हणले तू कशी कशी कुठल्या कुठल्या वाटेनं चालत आली. मोठमोठे घाट आहेत, ते घाट कशी चढली, कसे घाट ओलांडले, कशी घाटातून उतरली. 400 कोसाचा समुद्र आहे. तो समुद्र ओलांडून किंवा पोहून तो समुद्र तरुण तू अलीकड कशी आलीस. पैलतीराहून ऐलतीराला तू कशी आलीस सांग बाई. नाममुद्रिके सीता माऊली गोड मंजुळ आवाजात विचारते. मज संभोका वया येते तुझ काय धाडिले श्री रघुनाथे. ऐसे बोलत बोलत तेते पडे मूर्छित जानकी. माझं सांत्वन करण्यासाठी, माझं समाधान करण्यासाठी श्रीरामाने तुला इथं पाठवलंय का म्हणले.
बोल बाई नाममुद्रिके, तू काही बोलत नाही. बोलून बोलून माझ्याच घशाला कोरड पडायची वेळ आली. असं सीतामाऊली अंगठीला बोलत असतानाच सीतामाऊलीला भोळ आली, चक्कर आली आणि सीतामाऊली तिथं मूर्छित पडल्या. सीता पडताची मूर्छित, हनुमान झाला शाशंकित. श्रीरामवीर हे अति संतप्त, प्राण निश्चित त्यागी लही. सीतामाऊली मूर्छित पडलेली. हनुमंतरायाने त्या वृक्षाच्या फांदीमधून पाहिलं आणि साशंकित झाले. सीतामाऊली श्रीरामाच्या विरहानं संतप्त झालेले, तापलेले. निश्चित ती आता रामाच्या विरहानं प्राण त्याग करील की काय अशी शंका हनुमंतरायांना वाटू लागलेली. देखता श्रीराम मुद्रेशी, श्रीराम निमाला वनवाशी. धरून हा निश्चय मानसी, निज ध्यासी त्यागिलम. हनुमंतराय विचार करू लागले. या नाममुद्रिकेला, श्रीरामाच्या अंगठीला कितीतरी प्रश्न विचारले, पण अंगठीनं अचेतन असल्यामुळं ती काही उत्तर देऊ शकते का, ती काही बोलू शकते का? तिच्यामध्ये जीवच नाही किंवा ती सजीव नाही. तिला बोलण्यासाठी मुख आहे का, वाचा आहे का? वाणी नसेल तर ती कशी बोलू शकते? आणि ती बोलत नाही म्हटल्यानंतर सीतामाऊलीनं मनामध्ये हा निश्चय केला असेल की माझा राम नक्की मृत्यूच्या सापळ्यात अडकला, मरण पावला, तो जिवंत नाही. म्हणूनच अंगठी काही बोलत नाही. श्रीराम माझी सोडवण्या करण्यासाठी आला नाही. किती दिवस झाले, 6 महिने होत आले, अजून माझ्या श्रीरामाला माझी दयामया आली नाही, माझी आठवण झाली नाही. एकही पाऊल माझी सोडवणूक करण्यासाठी श्रीरामाने उचललेलं नाही. म्हणजे बहुतेक श्रीराम या जगामध्ये जिवंत नाहीत. राम लक्ष्मण दोघेही मेले असतील. याचं मुख्य कारण नाममुद्रिकाही एकही प्रश्नाचं उत्तर देत नाही. असं जर विचार सीतामाऊलीनं केला आणि सीतामाऊलीनं जर आपला जीव या जागी सोडला, प्राण दिला, तर मात्र सगळ्या गोष्टी अवघड होतील. हनुमंतराया विचार करतात. देह त्यागिताची सीता, श्रीराम म्हणेल हनुमंता. समुद्र लंघन तत्वता, कौन्यार्थ साधिले. जर सीतामाऊलीनं आता प्राण दिला तर मी काय रामाला सांगायला जाऊ? मी अशोकवनामध्ये गेलो होतो, सीतामाऊलीच्या सानिध्यात जवळच्या झाडावर बसलो होतो. तुम्ही दिलेली खून सीतामाऊली समोर टाकली. सीतामाऊलीनं त्या नाममुद्रिकेला पाहिलं, तिला कडकडून मिठी मारली, कपाळाला लावली, आलिंगन दिलं, तिला प्रश्न विचारले, ती मात्र काही बोलली नाही. म्हणून सीतामाऊलीनं आपला जीव तात्काळ सोडला, प्राण त्याग केला. तर रामराया काय म्हणतील मला, कशाला गेलता एवढ्या लांब लंकेत सीतामाऊलीला मारायला? माझ्या सीताला संपवण्यासाठी तू लंकेत गेलता का? तुला शोध आणायला सांगितला होता. रामप्रभू जर असे बोलले तर मग माझ्या ह्या एवढ्या लांबचा पल्ला गाठण्याला, सीतामाऊलीचा शोध लावण्याला काही किंमत राहील का? राहणार नाही. हनुमंतराया विचार करतात. मज आली या लंके आत, ना सीता ना रघुनाथ. ओढवला अति अनर्थ, तेने हनुमंत महादुःखी. हनुमंतरायांना खूप दुःख झालं. आता काय करायचं म्हणले? ह्या बिचारीनं, सीतामाऊलीनं जर प्राण सोडला आणि जर मरून पडली तर आपण रामाला जाऊन काही सांगू शकत नाही. कोणत्या तोंडाने रामाला जाऊन काही सांगायचं? म्हणजे ना सीताही प्राप्त आहे,
ना रघुनाथही आपला स्वीकार करणार आहे म्हणले. मग आपली अवस्था फार बिकट झाली म्हणले. आज अनर्थ ओढवला म्हणले. या अनर्थाला काय उपाय करावा हनुमंतरायांना दुःखात काय कळेना झालेले. सीता पडिताची मूर्छा पन्ना हनुमंत मनी अति उद्विग्न हृदयी स्मरता रघुनंदन बुद्धी निर्विघ्न आठवली. सीतामाऊली मूर्छित अवस्थेत पडलेले आहे. हनुमंतरायाचं मन उद्विग्न झालेलं आहे. हनुमंतरायाच्या अंतकरणात काळजी निर्माण झालेली आहे. आणि एवढ्यामध्ये हनुमंतरायाने हृदयामध्ये रामरायाला आठवलेलं आहे. आणि निर्विघ्न अशा प्रकारची काय बुद्धी सुचलेली, काय विचार डोक्यात आलेले. ऐका म्हणतात, सीता व्हावया सावधान आता करू श्री राम संकीर्तन मनोनी राम कथा गायन करी आपण मारुती. आणि हनुमंतराय यांनी ठरवलं आता सीता माऊलीला जर सावधान करायचं म्हटलं तर आता आपण रामनामाचं वर्णन केलं पाहिजे, रामनाम गायलं पाहिजे, रामनामाचं भजन केलं पाहिजे, तरच सीता माऊली सावध होती. अशा प्रकारचा विचार हनुमंतरायांनी केलेला आहे. आणि सीता माऊलीला सावध करण्यासाठी हनुमंतराया रामरायाचं गुणगान गाऊ लागलेले आहेत. कौशल्या गर्वी गर्भातीत दाशरथी श्री रघुनाथ परब्रह्म मूर्तिमंत सूर्यवंशी अवतरला. हनुमंतराया गाऊ लागलेले, भगवंताचं नाव घेऊ लागलेले. कौशल्याच्या पोटी दशरथाच्या कुळामध्ये भगवान परमात्मा सूर्यवंशामध्ये अवतार धारण करतो. आणि त्याच अवताराचं नाव आहे श्रीराम. तोच परब्रह्माचा मूर्तिमंत पुतळा दशरथाच्या पोटी अवतरला. अशा प्रकारे हनुमंतराया श्रीरामाचं गुणगान गाऊ लागले. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. नोहे मग बाधा काळ दूत यमाची. हनुमंतरायाने विचार केला, सुखानं आनंदानं जर रामनाम आपण गायलं तर ब्रह्मानंद तर होतोच, पण तिथं काळ येऊ शकत नाही. कारण जिथं भगवंताचं भजन चालू आहे, हरिकथा चालू आहे, हरि कीर्तन चालू आहे, जिथं हरीचा जागर आहे तिथं यमाचे दूत येऊ शकत नाहीत. मग सीता माऊली मरू शकत नाहीत. म्हणून आपण भजन करावं, हरिनाम गावं, हरिनाम घ्यावं हे हनुमंतरायांनी ठरवलं. कारण यमधर्म सांगे तया दूता तुम्हा नाही येते सत्ता जेते होय हरिकथा. जिथं हरिकथा चालते सदा घोष चालतो नामाचा. यमधर्म सांगे तया दूता तुम्हा नाही येते सत्ता जेते होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. बाबांनो, यमदूतांनो, तुम्ही तिकडे जाऊ नका असं स्वतः यम महाराज हे यमदूतांना सांगतात की जिथं नामचिंतन चालू आहे तिथं तुम्ही जाऊ नका. म्हणून हनुमंतराया भगवंताचं कीर्तन नामचिंतन करू लागले. करू वासुदेव स्मरण तेने तुटे दे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची. भगवंताचं नाम घेतलं की सगळ्या कर्माचं खंडन होतं. हेच हनुमंतरायांनी जाणलं. आणि म्हणून पुढं काय म्हणतात, श्रीराम परब्रह्म सीता प्रकृती
श्रीराम चैतन्य सीता चित शक्ती श्रीराम धैर्य सीता धृती श्रीराम अनन्य गती अवतारू श्रीराम हे परब्रह्म आहेत श्रीराम हे पुरुष आहेत तर सीता ही प्रकृती आहे श्रीराम हे चैतन्य आहे सीता माऊली ज्ञानशक्ती आहे श्रीराम हे धैर्य आहेत धाडस आहेत तर सीता माऊली हे धृती आहेत श्रीराम आणि सीता माऊली एकमेका वेगळे नाहीत असा हा दोघांचा प्रकृती पुरुषाचा अवतार म्हणजेच रामसीता आहे श्रीरामाचे आचरित गुरु पितृ आज्ञा विकृत ब्राह्मणाचा निज भक्त सुर सायार्थ श्रीराम श्रीराम प्रभू हे ज्याप्रमाणे गुरूंची आज्ञा आहे वडिलांची आज्ञा आहे ब्राह्मणांचं रक्षण करायचंय त्याचबरोबर जन जीवांचा उद्धार करायचा आहे 33 कोटी देवांना मदत करून त्यांची सुटका करायची आहे म्हणूनच रामरायांनी ते आचरण करण्यासाठी तसं वागून दाखवण्यासाठी श्रीराम हा अवतार धारण केलेले असं हनुमंतराया बोलतात कैकई वरदे दशरथे श्रीराम धाडीला दंडकारण्याते सीता लक्ष्मण समवेते निगे रघुनाथ वनवासा कैकईनं वर मागून घेतले राजा दशरथाकडून आणि त्या 2 वरामुळं भरताला राज्याभिषेक आणि रामरायाला 14 वर्षाचा वनवास श्रीरामांनी आपण वनवास भोगायचं ठरवलं राम लक्ष्मण आणि सीता माऊली सोबत वनवासाला निघाले दंडकारण्याच्या ठिकाणी येऊन त्यांनी आपला वनवास भोगला अशा प्रकारे हनुमंतराया रामरायाचं गुणानुवर्णन करतात वनवास गंगा तटी वस्ती स्थान पंचवटी श्रीराम राहिला जगज्योती सीता गोरटी समवेतम त्या गंगा नदीच्या तीरावर पंचवटीच्या ठिकाणी लक्ष्मणाने सुंदर आश्रम तयार केला त्या आश्रमामध्ये सुंदर आपली पत्नी घेऊन जिचं नाव सीता आहे तिच्या बरोबर श्रीराम तिथं वास्तव्य करत होते हनुमंतराया वर्णन करतात शूर्पणखा करी छळन ते जाणून श्रीराम सज्ञान तिचे घेवोनी नाक कान विटंबोनी सोडिली शूर्पणखा छळन करायला आली श्रीरामांनी ओळखलं लक्ष्मणाला पत्रिकेत सांगितलं तिचं नाक आणि कान कापून टाक अशा प्रकारे श्रीरामांनी लक्ष्मणाकरवी तिची विटंबना केली आणि ती स्त्री असल्यामुळे तिचा वध करायचा नाही म्हणून तिला सोडून दिलं तिचे कैवारी दारुण ऋषीराम मारिला खर दूषण श्रीरामे घेऊन जनस्थान दिले दान ब्राह्मण आणि त्या शूर्पणखेच्या कैवारासाठी 14,000 राक्षस ऋषीरा खर दूषण आले त्या सगळ्यांचं निर्दळन एका बाणात रामरायांनी केलं आणि ते जनस्थान ब्राह्मणांना दान देऊन टाकलं मृग कंचुकीस लोभता मृग पाटी धाडिले श्री रघुनाथा छळोनी दौडिले सौमित्रा हरिली सीता रावणे पुढे हनुमंतराया गाऊ लागले माझ्या ग सीता माऊलीला लोभ झाला बाई चोळीचा
माझ्या ग सीता माऊलीला लोभबाई झाला ग चोळीचा राम धाडीला जवळीचा सोनेरी हरण मागे रामबाई धाडीला जवळीचा सोनेरी हरण मागे लक्ष्मण बंधू राम पाठीचा त्याचे छळण केले रक्षणासाठी ठेविलेला लक्ष्मण त्याचे छळण केले रामबाई जवळीचा दुर्बाई धाडीला लोभबाई चोळीचा सीता माऊलीला झाला लक्ष्मण दूर गेला राम ही दूर गेला लक्ष्मण दूर गेला राम ही दूर गेला संधी साधुनी बाई दुष्ट रावण आला संन्याशाचा वेश धरिला संन्याशाचा वेश धरिला माय दीक्षा वाढ म्हणाला लक्ष्मण रेषेच्या बाहेर माऊली आली राजा रावणानं तात्काळ सीता उचलली जवळीचा रामबाई दूर धाडीला पाठीचा लक्ष्मणबाई लांब पाठविला लोभबाई चोळीचा सीता माऊलीला झाला जवळीचा राम दूर पाठविला हनुमंत या गोड मंजूळ आवाजात गाऊ लागले सीता माऊली मूर्छित पडलेले आहेत सीता माऊलीला सावध करण्यासाठी हरी कीर्तन हरी जागर भगवंताचं नामचिंतन हनुमंत या करत आहेत श्रीराम आणि लक्ष्मण करिता सीता गवेषण जटायू रावणे शिरण दोघे जण तेथे आले श्रीरामांनी आणि लक्ष्मणांनी सीता माऊलीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि जिथं जटायूनं राजा रावणाला अडवलं राजा रावणाला दातात तृण धरायला लावलं त्या ठिकाणी राम लक्ष्मण आले रक्तपात छत्रपात पक्षी गांजीला लंकानात जटायू रावणे पाडीला तेत श्री रघुनाथ तेत आला इथं रावणाचा रथ मोडला होता छत्र मोडून खाली पाडलं होतं जिथं जटायू पक्षाने राजा रावणाला सळो की पळो करून सोडलं होतं गांजलं होतं सीता माऊलीची सोडवणूक सुद्धा करून घेतली होती अशा ठिकाणी जिथं जटायू धारातीर्थी पडलेले त्या ठिकाणी श्रीराम आणि लक्ष्मण आले श्रीराम कृपाळू परिपूर्ण करोनी जटायू उदरण कबंध मारोनी आजान आले आपण किष्किंधे कबंधाला मारलेले राम खरंच कृपाळू आहेत त्याने जटायू पाखराचा उद्धार केला आणि राम लक्ष्मण किष्किंधेला आले श्रीरामे निर्दाळो निवाळीसी राज्य दिले सुग्रीवासी यो राज्य अंगदासी वानरासी निज सख्यम श्रीरामाने किष्किंधेला आल्यानंतर सुग्रीवाची भेट त्या ऋषीमुख पर्वतावर घेतली वाळीला संपवलं आणि सुग्रीवाला राज्याभिषेक करून किष्किंधेचा राजा केलं अंगदाला युवराज पद दिलं आणि वानराबरोबर आपली मैत्री सख्यता वाढवली असं हनुमंतराया गाऊ लागले तुझे शुद्धीसी निवृते श्रीरामी पाठविले माते तुझे भेटीला गिव्रते श्री रघुनाथे धरी येली तुझा शोध घेण्यासाठी रामरायांनी मला पाठवलेलं आहे मी रामरायाचा दूत हनुमंतराया तुझ्या शुद्धीसाठी इथं अशोकवनामध्ये आलेलो आहे तुझी भेट व्हावी म्हणून रामानं व्रत वैकल्य करायला सुरू केलेलं आहे अशा प्रकारे हनुमंतराया
गाऊ लागलेले आहेत. शिळी बांधोनी सागर सपुत्र प्रधान निशाचर येणे शिवदोनी दश शिर सीता सुंदर उधरणे. श्रीराम प्रभू या सागरावर नळाकरवी सेतू बांधतील आणि राजा रावणाचे पुत्र प्रधान राक्षस सैन्य सगळे मारून राजा रावणाचा वध करतील आणि सीता माऊली तुझी सोडवणूक करतील. अशा प्रकारे हनुमंतराया गाऊ लागले. विश्वासून मानिल वानरा म्हणून खून आणली मुद्रा सांडोनियाम दुःख निद्रा बेटे कपिंद्रा रामदूता. तुला विश्वास वाटणार नाही हे रामाकडूनच आलेलं वानर आहे म्हणून मी रामाची नाममुद्रा खून म्हणून श्रीरामाकडून घेऊन आलेलो आहे. तर माऊली तू मूर्छित पडलेली आहे त्याच्यातून सावर स्वतःला उठ म्हणले आणि तुझी ती झोप तुझं ते दुःख बाजूला सोड आणि रामदूत वानर हनुमंत आलेला आहे त्याला तू भेट असं हनुमंतराया गातात. ऐकोनी श्रीरामची चरितम सीता झाली सावचित्त कथानुवाद वृक्ष आत अति विस्मित जानकी. ऐकोनी श्रीराम चरितम सीता झाली सावचित्त कथानुवाद वृक्ष आत अति विस्मित जानकी. रामकथा सीता माऊलींना ऐकली आणि माऊली तात्काळ झोपेतून जागी व्हावी अशी सावध झाली. सावध होऊन बघू लागली इकडं तिकडं तर कानावर रामरायाच्या गुणाचं गायन पडू लागलं आणि कथा सांगणारा कुणीतरी झाडाच्या फांद्यामध्ये आहे. या झाडाच्या फांद्यामधून आवाज येतोय हे सीता माऊलीनं ऐकलं आणि सीता माऊली सावध झालेल्या त्यांना नवल वाटलं. माझ्या रामाचं गुणगान माझ्या रामरायाची कथा कोण मला ऐकवतंय कोण मला सांगतंय कोण ही कथा गाते असं माऊलीला नवल वाटलं. माऊली आता सावध झालेली आहे. माऊली पुढे हनुमंतराया बरोबर काय संवाद करतात हनुमंतराया माऊलीला काय बोलतात याचं गोड चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय. जय श्री रघुवीर समर्थम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम. कर्ता एकची श्री रघुनंदनम केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्ष जनार्षी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना पद्मनाभा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरम संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्ष जनार्षी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.